राज्यभरातील शिक्षक संघटनांनी आज शाळा बंदची हाक दिली आहे। या हाकेला गडचिरोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। विशेष म्हणजे शिक्षक समन्वय समितीचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांना आज निवेदन देण्यात येत आहे। नेमकं त्यांच्या मागण्या काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, कशाबाबत तुमचं आंदोलन सुरू आहे आणि कुठल्या मागण्या होत्या जे मान्य झाले नाही, तुमची भूमिका शाळा बंदवर आली आहे? सर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनाने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे टेट लागू केलेले आहे। टी ही जी गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने आदेशानुसार जे कर्मचारी 52 वर्षाचे खालील आहेत त्यांना टी ही परीक्षा देणं अत्यंत आवश्यक आहे बाब सरकारने म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे। परंतु ही बाब आहे शिक्षकावर अन्याय करणारी बाब आहे। कारण आज शिक्षक हा सेवा करत असताना विविध त्या काळातील जे परीक्षा आहे पद्धतीनं परीक्षा पास होऊन ज्या शासनाचे नियम आहे त्यानुसारच त्यांची नियुक्ती झालेली आहे। परंतु आता जे टी संदर्भात आता जे अगोदरपासून 52 वर्षाखालील यांना टी परीक्षा देणं आणि त्याने 60% गुण अपेक्षित आहे, परंतु हे आजच्या धोरणानुसार किंवा त्यांच्यावर अन्याय करणारी ही बाब आहे। आज जे तुमचं धोरण 2009मध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं, प्रत्यक्षात 2014मध्ये महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढून 2014पासून टी आवश्यक आहे, त्यानुसार आपली नियुक्ती करण्यात येईल असं त्यांनी घोषणा केली होती। परंतु त्यानंतर आजचं जे परिस्थिती बघता हे संपूर्ण शिक्षकावर हे टी लादणे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे। कारण आपण त्या काळामध्ये आपली शिक्षकाची नेमणूक होत असताना तेव्हाची जे शासनाची जे पद्धती होती, जे सरळ सेवा भरती असो किंवा जिल्हा निवड मंडळ असो, या माध्यमातून त्यांची नियुक्ती झालेली आहे। म्हणून आज शिक्षकांचं हे वेठी धराचं काम करत आहे। म्हणून या विरोधामध्ये आमचा हा आजचा जो संप आहे त्याबद्दल आम्ही पुकारलेला आहे। एकूणच टी बाबत ते बोलत होते। संच मान्यतेचा जो विषय आहे, सर काय सांगाल, संच मान्यतेचा विषय काय आहे? संच मान्यता म्हणजे कसं आहे सर, आज शिक्षण कायद्यानुसार 20%च्या खाली 2 शिक्षक बसत होते, परंतु 2024मध्ये एक संच मान्यता करून 10च्या पटसंख्येच्या कमी 20च्या कमी कंत्राटी शिक्षक देऊ किंवा 2 शिक्षकाचे जिथं बसत असे ते 1 शिक्षक कमी होत्या, या माध्यमातून नाही का हजारो शिक्षक अतिरिक्त होत आहे। आज खेड्यागावामध्ये कसं होत आहे, जन्मदर कमी झालेला आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये दुर्गम भागामध्ये पटसंख्या कमी झालेल्या आहे। या गोंडस नावाखाली शिक्षकांचे हे कमी करून समाजाच्या नावाखाली म्हणजे संच मान्यते नावाखाली शिक्षक कमी होत आहेत। त्यांचा मूलभूत अधिकार आहे शिक्षकांचा, म्हणजे मुलांचं मूलभूत अधिकारावर गदा आणत आहेत। म्हणून जे जुनी संच मान्यता ते बरकरार ठेवायला पाहिजे। त्याच्यानं काय ते शिक्षक समाजाने अतिरिक्त होणार नाही, शिक्षक संख्या बरोबर राहील आणि विद्यार्थ्यांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल। एकूणच टोटल किती मागण्या आहेत, कशा प्रकारे हे निवेदन देण्यात येतं? टी अनिवार्यतेच्या नावाखाली शिक्षकांना एक प्रकारे वेठीस धरलं जात आहे। त्यांचे प्रमोशन्स जे आहेत ते शीघ्रगतीने व्हावे, ही एक आमची आग्रही मागणी आहे। यानंतर तुमच्या मागण्या जर मंजूर नाही झाले तर काय भूमिका राहणार आहे? सर, शिक्षक हा ज्ञान नेहमी देत असतो, पण टीच्या मार्फत एक वाऱ्याप्रमाणे तो ज्योत कमी करण्याचा सरकारमार्फत प्रयत्न होत आहे। ही एक शिक्षकांच्या निष्ठेचं, मानेचं आणि अपमान होत आहे। तर आम्ही सरकारला काही मागत नाही आहोत, आम्ही आमचं न्याय मागत आहोत, आम्ही आमचं आत्मसन्मान मागत आहोत। ही 1 दिवसाच्या वेतनाची नाही आणि परीक्षेचंही नाही, आम्ही आमच्या आत्मसन्मानासाठी ही लढाई लढत आहोत। जर अशाच प्रकारे जर ही सरकार जर आमच्या मागण्याकडे जर सकारात्मक दृष्टिकोनात पाहणार नाही, तर आम्ही समन्वय समितीमार्फत असे निवेदन देतो की ही जी पुन्हा हे जे आंदोलन आहे पुन्हा जोमानं आम्ही सुरू करू आणि पुन्हा जोमानं आम्ही शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्न करू। एकूणच आपण बघू शकता, शिक्षकांनी एकूण 15 मुद्द्यांचं निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे। ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिक्षकांनी घेतलेली भूमिका, यावर शासन आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली।